सद्गुरू वाचूनी सापडेना सोय हा शब्द का वापरला असेल? तर ह्या जन्मात आपण आल्यानंतर ह्या सगळ्या 84 लक्ष योनीतनं सोडणारे हे फक्त सद्गुरू असतात. तर सद्गुरू असतात तर ते नाम, जे नाम आपल्याला मिळालेलं आहे ते नाम ह्या आपल्याला ह्या ह्याच्यातनं भवसागरातनं तरायसाठी असतं. तर ते नाम आपण अखंड घ्यायचं आहे. जसं आपण म्हणतो अखंड हरिनाम सप्ताह, मग ते अखंड शेवटपर्यंत ते चालू ठेवायचं आहे. त्याला कुठं पण, आत्ता पद्मजाने जसं सांगितलं की आपण एखाद्या ST मध्ये बसलो आणि प्रवासाला आपण एखाद्या हॉटेलमध्ये चहा पाण्यासाठी थांबलो तर आपण तिथंच थांबतो का? नाही. तर आपण परत ज्या ST प्रवासासाठी पुढच्या बसलेला असतो त्या प्रवासासाठी परत आपण जाऊन बसतो. तसं आपल्याला नाम दिलंय हे अखंड जपण्यासाठी आपल्याला सद्गुरूने ते नाम दिलेलं, तर ते आपण अखंड जपायला पाहिजे. तर आपल्याला त्याची भरपूर अनुभूती येते. तर सगळीच येते, सांसारिक, प्रापंचिक आणि आध्यात्मिक सगळी अनुभूती येते. तर मी माझ्या ह्याच्यातला म्हणजे ह्याच्यातला अनुभव तुम्हाला सांगते की ज्यावेळेस मी अतिशय म्हणजे सगळ्यांनी बघितले असणारे, मी एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहत होते. तिथनं माझी छोटी छोटी मुलं होती. मी कामाला जायचे, तर छोटी मुलं माझी गल्लीतनं फिरायची, राहायची, एकटी असायची मुलं माझी. मी संध्याकाळी 7 वाजता यायची, तिथनं पुढं आवरायचे, त्यातलं पण नामस्मरण आणि गोष्टी होत गेल्या. मी ताईंना फोन केला की ताई म्हणायच्या काही होत नाही, तू नामस्मरण कर. फक्त एकच की जसं द्रौपदीनं तिच्यावर संकट आल्यानंतर तिनं धावा केला कृष्णाचा की आता मला सोड, आता मला वाचव. तर त्यावेळेस तिच्या एक टोक पदराचं तिच्या दातामध्ये तिनं ओठामध्ये धरलं होतं आणि नामस्मरण म्हणजे धावा करत होती, धाव धाव म्हणून. पण जोपर्यंत तिचं ते टोक सुटलं नाही तोपर्यंत तो आला नाही. ज्यावेळेस तिचा पदराचं टोक सुटलं नामस्मरण करता करता ती देहभान झाली आणि ते टोक सुटल्यानंतर लगेच कृष्ण धावत आला. तसं आपण आपला प्रपंचाचा सगळा जो विषय तो त्याच्यावर वाहवून द्यायचा आहे की आता माझं काही नाही, तूच एक चक्र पाणी, की ते तूच बघायचं. मी फक्त तुझं नामस्मरण करणार आहे आणि ते शेवटपर्यंत करणार आहे, बाकीचं तूच बघायचं. तो काही संकट येणार, हे होणार, ते आपलं प्रारब्ध कर्म आहे, ते येणार आहे. आपण मागच्या जन्मी काय केलं हे आपल्याला माहिती नाही, पण आता आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्याला घर चालत आपल्याला सद्गुरू मिळालेत आणि ते आपल्यापाशी आम्ही खूप उमरजवाले खूप भाग्यवान आहोत की आमचे तीर आता आमच्यात नाही आहे. खूप वाईट घटना आहे की त्यांनी ह्या म्हणजे काय म्हणतात ना, लाविले रोप युवलेसे रोप, त्याचा म्हणजे वेलू गेला गगनावर, तशी ही अवस्था आहे आज. खरं आमचे धोंडीराम राजापुरे म्हणून आमचे दीर होते, त्यांनी खूप परमार्थाला खूप खूप साथ दिली की त्यांनी सुरुवात केली. आमची पद्मजा आहे ना, तिने सुरुवातीला अनुग्रह घेतला. आम्हाला वाटलं ही कॉलेजला जाणारी पोरगी, तरुण पोरगी, आणि हिनं कसं काय माळ घातली, म्हणजे डोक्यात हिला काही कळतं का नाही, असे विषय होत गेले. आणि नंतर ज्यावेळेस त्यांना इथं उमरजमध्ये आमच्या धोंडीराम भाऊंनी बोलवलं आणि आम्हाला सगळ्यांना गल्लीतल्या बायकांना म्हणले या तरी ऐकायला, किंवा या असं असं आल्यात नगरवरनं ताई. आणि मग त्या आल्यानंतर मग सगळ्या जणी बसलो पुढं. मग त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या तोंडातले एक एक शब्द म्हणजे कधीच कुठंच ऐकले नव्हते. आम्ही कधी ते शब्द कुठंच ऐकले नव्हते किंवा वाचले नव्हते. ते शब्द आमच्या कानावर पडल्यानंतर आम्हाला असं वेगळंच जाणवलं की हे वेगळं काहीतरी आहे. आणि मग आम्ही सगळ्या जणी म्हणजे तयार झालो आणि मग ताईंपाशी बसलो. ताईंना एक एक प्रश्न विचारत गेलो की मग माळ घातल्यावर काय होतं, काय करायला लागतं त्याच्यासाठी. आता लोक वय झाल्यावर माळ घालतेत, कोण वारीला पळतेत, कोण भजनाला जातेत, मग हे आम्हाला होणार आहे का करायला? मग ताईंनी सांगितलं अरे असं काही करायचं नाहीये, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मग फक्त जनाबाईंना गौऱ्या थापत थापत धुणे भांडे करत करत नामस्मरण केलं तरी सुद्धा तिचं दळण दळण्यासाठी पांडुरंग येतो. मग आपलं दळण दळण्यासाठी का पांडुरंग येणार नाही? निश्चितच येणार. अनुभव हा खूप येतो, फक्त आपण आपल्या नामावर दृढ राहायला लागतं. तर नामस्मरण अजिबात सोडू नका. ताई नेहमी म्हणतात मला विसरला तरी चालेल पण नामाला अजिबात विसरू नका.
जसं आपण आपले जन्म दिलेली आई असते ती कुठे पण असू द्या, आपण लग्न झाल्यानंतर आपण प्रपंचाला गेलो तरी कुठल्या पण ह्याच्यात आपल्याला पटकन थोडेसे काही जाणवलं की लगेच आईची आठवण येते, की लगेच माझी आई अशी. तसं आपल्याला पण प्रत्येक, माझा तर अनुभव सांगते, मला काही एखादी गोष्ट म्हणजे प्रपंचातली असो किंवा काय पण असली ना की पटकन ताईची आठवण येते. ताई अशाच म्हणत होत्या, ताई अशाच करतात, ताई अशाच सांगतात, की पटकन तिथं जाणवतं की ती जन्म दिलेली आई, आपण तिच्या 9 महिने उदरात वाढून जन्म घेतलेला असतो, पण ज्या वेळेस आपली तुटलेली नाळ सद्गुरु रूपी आई जोडते, ती आपली आई अखंड आपल्याला शेवटपर्यंत पुरत असते आणि तीच खरं आपल्या जन्मानंतर आलेलं जीवनाचं सार्थक करत असते. म्हणून तिला गुरु आई हा शब्द वापरलेला आहे. तर मी माझा म्हणजे प्रपंचातला अनुभव सांगते, तो येतच असतो, तो काही वेगळा नसतो, पण सांगते की ह्या परिस्थितीतनं मी माझे मुलं लहानाचे मोठे केले. आमच्यात कोण गव्हर्नमेंट जॉबला नाही, काय नाही, आम्ही म्हणजे बाहेर असे काम करूनच राहणारी माणसं आहोत. त्यातनं सगळं झालं आणि माझा मुलगा आता IT क्षेत्रात विप्रो कंपनीमध्ये जॉबला आहे आणि त्याचा म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर निकाल लागायच्या आधीच 4 दिवस त्याला कॉल आला आणि निकाल लागल्यानंतर 3ऱ्या दिवशी लगेच अपॉइंटमेंट लेटर त्याच्या हातात आलं. तर ही सगळी सद्गुरूचीच कृपा आहे मी म्हणेन. आपण तर प्रयत्न करायचा, पण त्याच्या मागं कुणाचा तरी हात लागतो. आपण जसं म्हणतो प्रपंच करताना एकाचा नसतो दोघाचा असतो, तसंच हे सगळं करताना सुद्धा आपल्या सद्गुरूचे आशीर्वाद खूप मोलाचे असतात. त्यासाठी फक्त आपण नामस्मरण करण्याचं काम आपलं फक्त करायचंय. आपल्याला काय आपल्या ताईंनी सांगितलं नाही तुम्ही प्रपंच सोडा, नवरे सोडा, पोरं सोडा, वारीला पळा, इकडं जावा तिकडं जावा, अजिबात सांगितलं नाही. जाणाऱ्या जात्यात त्यांच्याविषयी मी काही म्हणत नाही, अवश्य जावं, वारी खूप छान आहे. पण ज्यांना जमत नाही त्याच्यासाठी त्यांनी जे नाम दिलंय ते अखंड जपायचे. त्याला काही हात लागत नाही, पाय लागत नाही, फक्त श्वास घ्यायचा, त्याच्यावरच लक्ष ठेवायचंय. तर एवढं मी सांगून माझे 2 शब्द येडेवाकडे संपवते.